ये वाला अच्छा जोक था तेरा। हा डोमिनिक का पोर आपला आहे का? भाग घेऊ का दुसरं घेऊ? हा जर घ्यायचं म्हटलं तर मग यालाच घेऊन DC 111ला काय होतं? लाईट बंद करा. बंद कर लाईट. काय DC ॲडिशनल DC आहे ना. आज आम्हाला साईडचं प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. ADLDचं काल झालं साईडचं प्रॅक्टिकल बाकी आहे ना. ADLDS बाकी झाले ADLDS. आज साईडचं प्रॅक्टिकल घेऊन आम्हाला दुसरा टॉपिक घ्यायचा आहे. हे नाही चालणार मला गॅरंटी आहे सर. हे काय ना DC 112 काय अरे दारू DC आहे ना. हां दारू DC काय तो दारू DC काढावं लागणार आहे कारण दारू DC प्रॅक्टिकल झाले नव्हतं. मी बंद करतो. पण हा चालू करू आपण. आपल्याकडे होता ना DC 200 आणि ठीक आहे. आजचे दिवस आपल्याला याचंच काम आहे. उद्या आपल्याला CA लागणार आहे सर्टिफिकेशन अथॉरिटी. मग उद्या सिक्युर मग त्याला त्यासाठी आपण वेगळं घेऊ का CA वेगळं बनवू ना. तिथं अजून एक क्लायंट 32 मध्ये एक सर्व्हर पण सिस्को डोमेन आपला आहे ना. सिस्को आता इथं काही गोष्टीच्या कामाच्या नाही काढून टाकू आपण बरं का. होय DSCP काढून टाकू. सध्या DSCPची काहीच गरज नाही आपल्याला. प्रिंट अँड डॉक्युमेंट सर्व्हिसेस काढून टाकू. वेब सर्व्हर काढून टाकू. वेब सर्व्हर टाकायचं आपल्याला पण आपण स्वतः टाकू. DFS काढून टाकू. नाहीत नाही आम्ही कुठं फोर्स करू. एक स्टार्ट करू मग नंतर आपण सगळं टाकू. उद्या आमची मॅच आहे 7 वाजता. पहिली मॅच होती 7. उद्या आमच्या 2-3 मॅच होतील. बाहेर गावच नाही चालणार होता. गाव साबित होशील द्या गावचा आहे. नाही तर मग मी ते योगेश चॅनल घेऊन येईल. 5,000 रुपये मला जड त्याला कोणत्या योगेश मग त्याचं टुर्नामेंटच मारून टाकेल. कुठला योगेश? तीच गाव मुंबईचे प्लेअर ऐकले इकडले ऐकले पण खरं ना आम्हाला. तर आता आपल्याला काय करायचं आहे IIS टाकायचं आहे. IIS म्हणजे टाकल्यानंतर आपण याला वेब सर्व्हर बनवलं. ते काम करा. मॅनेजमध्ये जा. ॲड रोल्स अँड फीचर्स. नेक्स्ट अगेन. आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी हे बघा वेब सर्व्हर IIS आहे का. पण तुम्ही जर इथं IIS जर रोल जर घेतला तर मग ॲड फीचर्स. आता पुढे गेल्यानंतर बघा वेब सर्व्हिसचे रोल सर्व्हिसेस टाकावं लागतं. मग हे फक्त हा रोल झाला. वेब सर्व्हर प्रोव्हाइड्स अ रिलायबल मॅनेजेबल अँड स्केलेबल वेब ॲप्लिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर. आणि पुढे गेल्यानंतर मग बघा आता इथे फीचर्स आहे. याला नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथले वेब सर्व्हरचे रोल सर्व्हिसेस आहे बघा. त्यानंतर आता वेब सर्व्हर हा खूप मोठा रोल आहे.
आणि हा जो रोल आहे हा एवढ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड झालेला आहे. किती कॅटेगरीजमध्ये पहा, तो डिवाइड झालेला आहे एवढ्या कॅटेगरीजमध्ये. पहिला वेब सर्व्हरचा जो रोल आहे त्या रोलमध्ये किती कॅटेगरीज बघा, 1 2 3 4 5 किती कॅटेगरीज आहे. एक आहे कॉमन HTTP फीचर्स, दुसरा आहे हेल्थ अँड डायग्नोस्टिक्स, तिसरा आहे परफॉर्मन्स, चौथा आहे सिक्युरिटी आणि पाचवा आहे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. तर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटशी आपला काही संबंध नाही आला, खरं बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये भरपूर टूल्स आहे. मग .NET एक्सटेन्सिबिलिटी आहे, CGI कॉमन गेटवे इंटरफेस आहे, ISAP आहे, बरोबर आहे की नाही, ASP.NET आहे, भरपूर डेव्हलपमेंटचे टूल्स याच्यामध्ये. तर याचे हे जे डेव्हलपर वापरतात .NET वगैरे वापरतात का डेव्हलपमेंट, त्याच्याशी संलग्नतेसाठी हे वापरतात, त्याच्याशी कॉलॅबोरेशनसाठी. पण आपण फाईल सिस्टीम बेस्ड वेबसाईट होस्ट करतोय. तर कॉमन HTTP फीचरमध्ये काय असतं, डिफॉल्ट डॉक्युमेंट. डिफॉल्ट डॉक्युमेंट म्हणजे होम पेज. एखादी वेबसाईट तुम्ही ॲक्सेस करता, बरोबर. जसं आता तुम्ही का www.google.com, जशी तुम्ही ही साईट ॲक्सेस केली तुम्ही बघितलं असं तुम्हाला गुगलचं होम पेज मिळतं. कोणतं पेज आहे म्हणजे ना, गुगल असं लिहून येतं, पुढं सर्च असतं आहे ना. म्हणजे हे कुठं जगाच्या कोणावर तुम्ही कुठं उडा ती साईट तुम्हाला तेच होम पेज दिसतं. कारण की गुगलला त्याला होम पेज बनवलेलं आहे. याहू बघा, yahoo.com टाईप करा, याहूचं होम पेज उघडेल. पण तुम्ही जर yahoo.com टाईप नाही केलं, तुम्ही जर टाईप केलं mail.yahoo.com तर तुम्हाला डायरेक्ट मेल सेक्शनमध्ये घेऊन जाईल. हे बघा ना, आता आपल्याकडे 24/7 इंटरनेट आहे ना, काय टेन्शन कधी टाईप करतो बरोबर. हे बघा, मी जरी टाईप केलं काय म्हणता आमिर खान टेक्स मन्ना टू क्विट स्मोकिंग, काय बरं यावं कंट्रोल एंटर केले म्हणजे पूर्ण पाहता आलं त्याचं HTTPS www.yahoo.com आला बघा. हे याला म्हणतं याहूचं होम पेज आहे का. ए मस्त सारखं माणूस आहे बरं. तुम्ही जर म्हणजे याहूचं होम पेज आहे, ओके. तुम्ही जर टाईप केलं mail.yahoo बघा कुठे गेले तुम्ही आता, याहूच्या डायरेक्ट मेल सेक्शनमध्ये. म्हणजे तुम्ही ना बघा, तुम्ही फक्त याहू टाईप केलं ना yahoo.com तर ते तुम्हाला होम पेजवर घेऊन जाईल. पण मी काय केलं त्याच्या मेल सेक्शनमध्ये घेऊन, मेल सेक्शन म्हणजे लॉग इन. हे काय babutel@yahoo.com आणि cap_scientist@yahoo.com मेल ID इथं ते ऑलरेडी इथं लॉग इन झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य तेच होतं तुम्हाला, दुसरं काही नाही. ठीक आहे. तर डिफॉल्ट डॉक्युमेंट म्हणजे होम पेज. डिरेक्टरी ब्राउझिंग बाय डिफॉल्ट इथं डिरेक्टरी ब्राउझिंगचा म्हणजे तुमचं जे वेबसाईटचे जे जिथं कंटेंट्स आहे, जे डिरेक्टरी जिथं फोल्डर तिथं तुमचे वेबसाईटचे कंटेंट्स ठेवलेले HTML फाईल ठेवले आहेत, त्या डिरेक्टरी ब्राउझिंग चालू करायची का, काही ठिकाणी करतात काही ठिकाणी नाही करत. HTTP एरर्स तुम्ही बघितलं असेल, जर एखादी साईट ओपन नाही झाली तुम्हाला HTTP एरर येतो. काय तो HTTP एरर. मग तो एरर का असतो, त्या एरर कोडचे कन्सेप्ट हे इथं दिलेले सगळ्या गोष्टी. स्टॅटिक कंटेंट म्हणजे स्टॅटिक वेबसाईट होस्ट करण्याचे कंटेंट्स. HTTP रिडायरेक्शन. आता HTTP रिडायरेक्शनची गरज कुठं पडते, काय HTTP रिडायरेक्शन म्हणजे काय असतं, तुमची वेबसाईट आहे, आता तुमच्या वेबसाईटचं नाव चेंज झालं, काय नाव चेंज झालं. पहिले कसं तुमच्या वेबसाईटचं नाव होतं समजा admins.com, पण तुम्ही काय केलं admins.com न ठेवता त्याला adminsnetwork.com केला. काय केलं, पण आता तुमच्या मार्केटमध्ये लोकांना तुमच्या वेबसाईटचं नाव काय माहिती आहे, admin.com. आता तुम्ही इकडे चेंज केलं त्यांना स्वप्न पडलं की तुम्ही नाव चेंज केलं, मग ते तर admin.com न क्युरी करतील ना. मग HTTP रिडायरेक्शन काय असतं हे जर तुम्ही इनेबल केलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही असं सेटिंग केली की बा admin.com ला जी पण क्युरी येईल कुठून, युजरकडे, ती क्युरी जशी आली ती कुठे पाठव admin.com, त्याला म्हणतं HTTP रिडायरेक्शन. ते रिडायरेक्ट करते तुमची. आता फीचर एवढा पब्लिशिंग जास्त हे ॲक्च्युली कसं असं माहिती का, हे याचं ॲक्च्युली कसं असं माहिती का, याचा लॉंग फॉर्म काय असतो, वेब डिस्ट्रीब्युटेड, त्याच्यानंतर ऑथरिंग अँड वर्सनिंग. वेब डिस्ट्रीब्युटेड ऑथरिंग अँड वर्सनिंग हे जे असतं हे बघा, इट इनेबल्स यू टू पब्लिश फाईल्स अँड टू अँड फ्रॉम अ वेब सर्व्हर by using HTTP protocol. Because web uses HTTP, it works through most firewalls without modification.
जे फायरवॉलच्या थ्रू क्रॉस होतो म्हणून त्याला वेबडॉक काही ठिकाणी वापरतात, पण ते फक्त HTTP ला सपोर्ट करतं. हेल्थ अँड डायग्नोस्टिकमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला HTTP लॉगिंग फीचर आहे, कस्टम लॉगिंग आहे. डायग्नोस्टिक म्हणजे काय नसते का, लॉग जनरेट होतो. लॉगमध्ये कळतं आपल्याला काही प्रॉब्लेम आला, कशामुळे आला, काय आलं, समजलं तुम्हाला. ट्रेसिंग याच्यामध्ये रिक्वेस्ट मॉनिटरिंग आहे. परफॉर्मन्समध्ये तुम्हाला स्टॅटिक कंटेंट कॉम्प्रेशन आणि डायनॅमिक कंटेंट कॉम्प्रेशन 2 गोष्टी मिळतात. तर सध्या आपल्याकडे स्टॅटिक कंटेंट कॉम्प्रेशन आहे. सो स्टॅटिक कंटेंट कॉम्प्रेशन प्रोव्हाइड्स अ infrastructure to configure HTTP compression for static content. This allows more efficient use of bandwidth. Unlike dynamic responses, compressed static responses can be cached without degrading CPU resources. प्रोसेसरचा रिसोर्सेस डाऊन न करता ते कंटेंट कॅच करतं. जसं इमेज असतात, बरोबर, व्हिडिओ असतात, त्याला स्टॅटिक म्हणजे तुम्हाला काय काय कंटेंट कॅच झाले पाहिजे. डायनॅमिकमध्ये काय करतं, ते ऑटोमॅटिक कॅच करतं, त्यामुळे CPU आणि मेमरीवर लोड होतं. त्याच्यामुळे समजलं ना तुम्हाला. डायनॅमिक कंटेंट कॉम्प्रेशन, तुम्हाला जर प्रोसेसर मेमरी शिकाय जास्त हे नसेल, तुमच्याकडे खूप चांगला प्रोसेसर तागडा आहे, मग डायनॅमिक कंटेंट कॉम्प्रेशन कधी चांगलं. सिक्युरिटी उद्या बघणार आपण. तर त्यामुळं आणि बघा FTP सर्व्हरही आपण आज बघत नाही. FTP आपण N+मध्येच पाहिले, पुन्हा बघायची, पुन्हा बघू असं काही नाही. ठीक आहे. मॅनेजमेंट टूल्समध्ये बघा IIS मॅनेजमेंट कन्सोल, त्याच्यानंतर IIS मॅनेजमेंट कम्पॅटेबिलिटी. म्हणजे काय असतं माहिती आहे का, आता याचं जुनं जे व्हर्जन होतं IIS ते 6 होतं. मग त्याच्याबरोबर एखादं तुम्हाला कम्पॅटेबिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही घ्या, आपल्याला गरज नाही. आपलं IIS मॅनेजमेंट कन्सोल जर मिळालं तर भरपूर झालं. ठीक आहे. नेक्स्ट करा. ठीक आहे. इन्स्टॉल आपण डिफॉल्ट मोडमध्ये घेतला सगळं, काहीच सिलेक्ट केलं नाही एक्स्ट्रामध्ये, बरोबर. इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आता इन्स्टॉलेशन झाल्यानंतर काय करायचं बघा. हे झाल्यानंतर आपल्याला टूल्समध्ये जायचं. आता हे बघा, इथं ओपन करा इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मॅनेजर, IIS मॅनेजर. पण आता काय बघा, इथं आपल्याला वेबसाईट होस्ट करायची. काय नावानं होस्ट करायची तुम्ही ठरवा. पण महत्त्वाचा पॉईंट काय इथे की हे बघा, साईट्समध्ये आले तुम्ही बघा, इथे डिफॉल्ट साईट असते बाय डिफॉल्ट. कोणती पण हे डिफॉल्ट साईटची काही घेणं नाही आपल्याला. ही डिफॉल्ट साईट म्हणजे काय, याच्या ॲड्रेसवर ॲक्सेस होती कोणाच्या. हे बघा, तुम्ही इथे जर बघितलं अशी ॲक्सेस होती 192.168.1.200. ही डिफॉल्ट साईट आहे, ही डिफॉल्ट वेबसाईट आहे. ह्या सर्व्हरवरती म्हणजे हिची लोकल साईट म्हणतात. पण आपल्याला साईट बनवायची स्वतः, बरोबर आहे की नाही. साईट बनवायची आपल्याला साईटला डेटा पाहिजे ना, वेब कंटेंट्स वगैरे, वेब डेटा. आपण काम करू, याच्यामध्ये एखादं HTML पेजेस आहेत पाहून घेऊ. HTML 5 पेजेस असेल तरच करतो. बँक निफ्टी कोणतं पेज आहे. अरे वा, चांगलं आहे, मस्त आहे ना. बारीच साईट मिळेल आपल्याला, घेऊन टाक. ओके, बस साईट बनवा. त्याच्यामध्ये C ड्राईव्हमध्ये आपण ठेवलं त्याला. फाईलचं नाव काय, index.html आहे ना, index.html फाईल आहे. बरं, चांगलं आहे. डिफॉल्ट नाव तर कधी बेस्ट आहे. चला साईट बनवू. राईट क्लिक करा साईट सेक्शनवरती, ॲड वेबसाईट. साईटचं नाव काय द्यायचं तुम्हाला ते द्या. टेक्नो साईट.
नाव नाही ऐकले, ते साईटचं नाव पुढे द्यावं लागतं होस्टिंगच्या ठिकाणी. ओके. तर सी ड्राईव्हमध्ये वेबसाईटचा तुमचा डेटा पुढे आपला डेटा आहे इथं वेब नावाच्या फोल्डर. पण ते HTTP वाली बाइंडिंग करायची का HTTPS? सध्या आपण HTTPS करायला त्याला 200 IP ॲड्रेस 200. एक वेबसाईटचं नाव राहील www.techno.com. www.techno.com. तुम्ही ॲडमिन देऊ शकत होते, पण आता पेज टेक्नोचं आहे, ॲडमिन काय करत का टेक्नोच बरं वाटतं, बरोबर आहे. म्हणजे ॲडमिन दिलं वेबसाईटचं नाव आतमध्ये पेज टेक्नोचं, बरोबर आहे. www.techno.com. ओके. बघा ही साईट बनली. ओके. तर आता तुम्ही एखाद्या कोणत्याही क्लायंट सिस्टमवरती गेल्याचं पाहिजे राहता ना. काय माणूस तू काय नाही असं असतं काय तुम्हाला नाही काच काय म्हणायचं? हाँ नाही काच काय म्हणायचं तुम्हाला? दिल पे पत्थर रख के नहीं बोलना पड़ता. नाही ना, नाही होत ना. आने का बहुत रहता तुमको, लेकिन नहीं बोलने का. काजू बादाम $200 बरोबर आहे ना. तसं नाही दिलं तर चालतंय, याला काय फरक पडत नाही. पण मग आपण कसं आहे किसको जगह वो पाउट हाँ किसको किसको पता है कि किसको है? CISCO.com. माझ्यामध्ये असं नाही डाऊट होणार ते. आता त्याला एक काम करावं लागेल तुम्हाला. त्यांना भाऊ राग आला ना फोन मला देऊन टाक. पाहिलं का फोन फेकायची गोष्ट केली गेला की ताबडतोब राग आला.
म्हणणार नाही तिथे, पण मग प्लेअर जर नसेल जावंच लागेल ना. स्टार्ट. हां बघा, डोमेनचा क्लायंट बनवा की नाही बनवू त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे. वर्क पण टाकला आपण त्याला काय फरक पडत नाही. डोमेनचं क्लायंट पाहिजे. मग मी तर जर ब्राउझरमध्ये जर गेलो आणि मी जरी टाईप केलं बाबा टेक्नो.com नाव साईट ओपन कर म्हणून, TECHNO टेक्नो, असं टेक्नो कंट्रोल एंटर मारायचं. टेक्नो टाईप करायचं, कंट्रोल एंटर पुरं घेतं. http://www. मग ही साईट ओपन नाही झाली. ओके, ती ओपन का नाही झालीचं कारण आहे, कारण की ही जी साईट आहे ना, हे टेक्नो.com काय, अहो DNS तिसऱ्या मॉड्यूलमध्ये शिकलो ना आपण. DNS व्हॉट इज टेक्नो.com, त्याचं नाव रिझॉल्व झालं पाहिजे की नाही. मग त्याचं नाव जर रिझॉल्व करायचं असेल तर तुम्हाला DNS मध्ये जावं लागेल. पहिले DNS मध्ये जा आणि फॉरवर्ड लुकअप झोनमध्ये त्याचा एक झोन बनवावा लागेल तुम्हाला. राईट क्लिक करा, न्यू झोन, आणि आपण झोनला नाव देणार आहे TECHNO टेक्नो.com. ना टेक्नो.com. काही त्या काय फरक पडत नाही. आणि झोन मानल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला त्याचा एक तर होस्ट रेकॉर्ड किंवा ILS रेकॉर्ड बनवावं लागेल. जसं बघा, मी राईट क्लिक केलं, मी याचा एक ILS रेकॉर्ड बनवणार, कारण की साईट कोणत्या नावाने ॲक्सेस होते, www.techno.com. तर मी ILS रेकॉर्ड बनवा www. बघा www.techno.com. मग याचा ओरिजिनल सर्व्हर कोणता आहे, त्याचा ओरिजिनल सर्व्हर आहे DC201 hackers.com. म्हणजे याचं ओरिजिनल सर्व्हरचं नाव काय आहे, DC201. तो ओरिजिनल सर्व्हर हे बघा. आता टेक्नो.com तुम्ही www रेकॉर्ड बघा. आता थोड्या वेळापूर्वी हा साईट ॲक्सेस होत नव्हती. आता ते कॉन्टॅक्ट करेल DNSला. DNSकडे नेम रिझोल्युशन करून घेईल, मग साईट उघडायला पाहिजे. यस, हे कसं ते पेज जे आहे ना, ते पेज जरा फॉल्टी आहे थोडंफार, त्यामुळे ते क्लायंट साईड उघडत नाही पटकन. पण साईट ओपन झाली, दिसतंय तुम्हाला सगळं टेक्नो लॉग इन फॉर्म अप्लाय. बघा, आपण एका क्लायंट सिस्टमवरती बसून ती साईट ओपन झाली बघा टेक्नो.com. या आता बाकीचं उद्या बघा.